धन्यवाद विजय, धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा तिसरा दिवस सुरू होणारी मॅच एमबी स्पोर्ट्स बागपाडा वर्सेस कृपादेवी बॉयज उमराळे. पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल हवेमध्ये, चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे, चुकी झालेली आहे मिड ऑफला. आणि या दोन धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. बघा जयदीप याला इथे संधी दिलेली आहे आणि जयदीप असा एक फलंदाज आहे तो कुठल्याही क्षणी या सामन्याचं चित्र पलटवू शकतो. मला आठवतं या कारखानपाड्याच्या मैदानावरती जयदीप याचा झेल सुटला होता आणि जयदीप याने काय जबरदस्त फटकेबाजी केली होती. षटकाराचा पाऊस पाडला होता आणि इथे देखील पाहतो आपण जयदीप याला संधी मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावफलकाला या 2 धावेने सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट बॉल या षटकातील कटकाचा प्रयत्न ऑफ्टमच्या भरपूर बाहेर. बॉलच्या तालनी वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बघा ही शेवटची मॅच आहे आणि या शेवटच्या मॅच मध्ये जेवढ्या चुका होतील तेवढा त्यांचा संघ अडचणीमध्ये जाताना दिसेल. बॉलर तयार. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस पायांचा वेग देणारा चेंडू होता. अपील केली होती आउट, परंतु पंचांनी इम्पॅक्ट दर्शवलेला आहे डाऊन द लेग साइड. एकदा मात्र कंप्लीट लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. एक चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती की लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू होता आणि चांगला डिसिजन दिला आणि एक धाव इथे कंप्लीट देखील झाली. धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. दोन्ही पंच अधिकृत पंच आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांची कामगिरी जबरदस्त राहिली गेलेली आहे. यावेळेस दांडे 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 गोल फलंदाज बाद. जबरदस्त बॉलिंग या बॉलरच्या माध्यमातून विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल. 100% प्रयत्न करतायत कृपादेवी बॉयज उमराळे संघाचे बॉलर तसेच खेळाडू. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट इथे मिळालेली आहे. हर्षद जो आपण पाहतोय एक भरोशाचा खेळाडू होता एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाचा आणि तो आता झालेला आहे. नव्याने फलंदाज संदीप येतोय. संदीप वलवी येतोय. संदीप वळवे नव्यानेच इंटर होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. खाली क्षेत्र आहे. चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. इथे हात खोलण्याची संधी दिली गेली होती आणि गॅप शोधलाय तो म्हणजे संदीप वलवी आणि 4 धावा इथे येताना दिसत आहेत आपल्याला. या चौकाराने धावसंख्या आता आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. खेळाडूला लक्षात घ्यायचं आहे बॉल जर बाउंड्रीच्या बाहेर भरपूर दूर जर गेला तर आपण जाऊ नका. आपल्याला बाउंड्री पंच बॉल तिकडे आणून देतील. अतिशय दर्जेदार स्ट्रोक ओव्हर पिच बॉलच्या हाताळणी केली होती बॉलरने आणि त्या बॉलला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलं होतं बॅटर संदीप याने. चेंडूला पाठवलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 8 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. प्रवीण सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे पाहतो आपण आणखीन एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारे ते फटके आपल्याला संदीप वलवीच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. बघा संदीप वलवीकडे अनुभव आहे आणि तो अनुभव आपल्या संघासाठी इथे पणाला लावत असताना पहिला चेंडू आपण पाहतो कव्हरमध्ये केला. दुसरा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट आपण पाहतोय खेळून काढला. 12 धावा या धाव फलकावरती लागल्यात. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज बाद. जबरदस्त कमबॅक या बॉलरच्या माध्यमातून
विकेट होईल डाऊन. संदीप बॅक टू द पवेलियन गॉन. इथे पाहतो आपण ज्या प्रकारे दोन त्याने चौकार ठोकले होते आणि आपण पाहतोय की ती त्याला प्रत्युत्तर दिलंय प्रवीण गोंड या गोलंदाजाने. मधली जी एसटी होती ती वाकवली, उद्ध्वस्त केली, ती म्हणजे संदीप वलवियाची. उशीर झाला कामावर जायला, उशीर झाला बघतोय रिक्षावाला, वाटवाजी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाटवाजी बघतोय रिक्षावाला. धन्यवाद देवजी. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी चषक 2026 मध्ये अंतिम मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कृपादेवी बॉयज उमराळे वर्सेस एमबी स्पोर्ट्स बागपाडा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 2 विकेट डाऊन 12 धाबा. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सौरभ. हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडला जयदीप वळवी असेल. चला घाई करायची आहे. दोन्ही संघांना आम्ही विनंती करणार आहोत. यावेळेस टॅप केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिडॉनला सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी थोडीशी खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. बघा ज्या प्रकारे जयदीपाने बघितलं की हा थ्रो यष्टी रक्षकाकडे होतोय, त्याने लगेच सांगितलं की 2 धावा हे आपण इथे घेऊ शकतो, कंप्लीट करू शकतो. आणि पाहतोय की 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. धावसंख्या तर 14 आकड्यावरती. पाहतोय सिंगल डबलने देखील धावफलक हा पुढे येण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज करताना दिसत आहेत. बॉलर तयार. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस सुंदर फटका. चेंडूने लांबी घेईल का, नाही घेतली. सुंदर कॅच केलेला आहे लॉंग ऑनला. आणखीन एक विकेट डाऊन होईल. एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाची. फलंदाज होईल बाद मिस्टर लागलाय डोळा, सकाळ सकाळी लागलाय डोळा, बघतोय रिक्षावाला, वाटवाजी बघतोय रिक्षावाला, हे बघतोय रिक्षावाला. चला धन्यवाद डीजे. वाटवाजी बघतोय चला रिक्षावाला. व्हॉलंटियर्स जिथे ऑन साइडला सज्ज आहेत. दोन्ही एका ठिकाणामध्ये बसू नका. आपण थोडंसं लांब लांब बसा. चेतन आहे, प्रतीक आहे, राकेश देखील आहे. एका जागेवर आपण बसायचं नाही मित्रांनो. थोडेसे लांब लांब बसा. लवकर बॉल परत करता येईल आपल्याला. विनंती असेल आपले जे तामण संघाचे व्हॉलंटियर्स आहेत प्रतीक तुंबडा, चेतन बरफ, राकेश गोवारी, तिघांना मी वारंवार विनंती करत आहोत. भरपूर आपल्याला उशीर झालेला आहे. आपल्याला लवकर हा मॅच फिनिश करायचा आहे. तर विनंती असेल तिघांना आपण थोडेसे लांब लांब बसा. जबरदस्त बॉलिंग करतोय सौरभ. दोन बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. यावेळेला डॉट अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय मिस्टर सौरभ जाधव. जबरदस्त बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत. 3 बॉल टाकून झालेले आहेत. फारच कमी धावा त्याने खर्च केलेले आहेत. या मागील 3 बॉलमध्ये विकेट देखील त्याला प्राप्त झालेली आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील चौथा बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेटने. चौथा बॉल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली विकेट किपर. सुंदर कॅच करण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम क्षणामध्ये त्याच्या माध्यमातून झेल झालेला ड्रॉप. 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 15 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बघा ते महेश याला आणि पाहतो या महेश एक चांगला फलंदाज आहे. मात्र संधी मिळाल्यानंतर स्ट्राईक रोटेट देखील झालाय. आणि आपण पाहतो या विश्वनाथ जो चांगल्या लयमध्ये आहे फलंदाज, तो आता स्ट्राईक वरती आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. षटकातील पुढील बॉल टाकण्यात सज्ज होईल. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त झाला आणि फलंदाज देखील बाद झालेला मिस्टर विश्वनाथ. बॅक टू द पवेलियन गॉन.
धन्यवाद डीजे. पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये कोणाच्या संघावरच्या नावावर ही ट्रॉफी असेल आणि कोण तिला नेणार आहे पाहणं गरजेचं आहे. या दोन संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 विकेट डाऊन झालेले आहेत. थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ या पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र 7 बॉलचा खेळ बाकी असेल. राज म्हात्रे वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डीबीएन टेक्निकल टीम, कॅमेरामॅन मिस्टर राज म्हात्रे, जबरदस्त कॅमेरामॅन आहे. कॅमेरा वर्क देखील त्याचा चांगला आहे. त्याचं झालेलं आहे शुभ आगमन. त्याचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलर तयार सौरभ, शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस चेंडू जाईल. आता मात्र डॉट. षटक संपल्या दुसरं. धावसंख्या 15 धाबा. चांगले षटक इथे सौरभ याने हाताळलेलं आहे. पाहूया आता तिसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. मागच्या मॅच मध्ये पाहतोय रोहित भुजड आपण पाहतोय ज्याने विकेट मेडन षटक टाकलं होतं. आणि त्या मॅच मध्ये नक्कीच सामनावीरचा पुरस्कार देखील त्याच्या नावावरती राहिला होता. तोच रोहित आपण पाहतोय. सलग 5 चेंडू डॉट, त्यानंतर शेवटच्या बॉल वरती विकेट ही त्याने मिळवली होती. आणि तोच रोहित आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. या मॅच मध्ये आपण पाहतो सौरभ याने चांगली बॉलिंग केलंय. 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. रोहित तयार. पहिला बॉल या षटकातील. स्ट्राईक एंडला महेश भडांगे. या वेळेला काय गेलेल्या मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक अगदी हुशार आहे. त्याच्या माध्यमातून जबरदस्त यष्टीरक्षण झालेलं आहे संपूर्ण या मॅच मध्ये. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. सकाळच्या सत्रापासून पारडं जड होतं एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाचं, परंतु या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करता दिसतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ. बघा सूरज, हर्षद, संदीप, विश्वनाथ हे लवकर बाद झाल्यानंतर या आता बॅटर वरती आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीम वरती प्रेशर येताना दिसतोय आपल्याला. प्रेशर तर नक्कीच असेल. महेश भडांगे आहे स्ट्रायकिंग एंडला महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. जबाबदारीने फटके मारावे लागतील. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. बॅटची टॉप एज हवेमध्ये. चेंडू खाली. विकेट किपर पुन्हा एकदा झेल. त्याच्या माध्यमातून ड्रॉप झालेला आहे. आणि या पाहावं लागेल काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या मनामध्ये शंका आहे. त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहणार आहोत तिसरा पंचांच्या माध्यमातून बॅटर सेफ असेल किंवा बॅटर रनआउट असेल. फलंदाज बाद असेल. आपण पाहतोय बॅट ड्रॅग केली नव्हती पॉपिंग क्रीज मध्ये, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय बॅट पॉपिंग क्रीज मध्ये भरपूर आतमध्ये गेली होती, मात्र हवेमध्ये होती.
धावसंख्या झालेली आहे 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र किती बॉलचा खेळ बाकी असेल तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावांचा वेग वाढवावा लागेल, परंतु महत्वाचे बॅटर बाद झालेले आहेत एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाचे. एकंदरीत 5 विकेट डाऊन झालेले आहेत. आता मात्र येणारे बॅटर असतील मैदानाच्या आतमध्ये, त्या बॅटरला जबरदस्त कामगिरी करावी लागेल. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, 100% एफर्ट्स लावावे लागतील. पहिल्या इनिंग मध्ये 4 बॉलचा खेळ बाकी असेल. चांगली बॅटिंग देखील करणं गरजेचं आहे. बघा आता ज्ञानेश्वर आलेला आहे. ज्ञानेश्वर भळांगे एक बिग हिटर आहे. आपण पाहतोय की थोडासा इंजर्ड असल्या कारणाने तो थोडासा उशिराने आपण पाहतोय खेळपट्टीवरती येतोय. यावेळेस बघा आज शफल होऊन खूप चांगला फटका केला, मात्र शतरक्षकाला तिकडे निवडलं होतं आणि एकच धाव मिळेल. बघा तिकडे ज्ञानेश्वर वाट बघत होता झेल सुटण्याची. झेल सुटल्यानंतर तिकडे एक धाव त्याने कंप्लीट केली. अगोदरच धाव जर कंप्लीट केली असती कदाचित 2 धावा इथे मिळाल्या असत्या आणि तो स्ट्राईक वरती आला असता. मात्र धावसंख्या आता 17 आकड्यावरती, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहित याला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. खूप सुंदर बॉलिंग करताना दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त कमी धावा त्याने खर्च केलेले आहेत. 1 विकेट देखील त्याला प्राप्त झालेली आहे. आता मात्र सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील 4था बॉल असेल. राईट ओव्हर द विकेट 4था बॉल. या वेळेला बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. डाऊन द लेग साइड बॉलच्या ताळली. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. 55 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 18 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बघा 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. पाहूया या 3 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ. बॉलर तयार. षटकातील 4था बॉल असेल. यावेळेस बॅटची एज. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. फिल्डर अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून फेकी होईल. तत्पूर्वी 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावाने संघाची धावसंख्या 19 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बघा सिंगल डबलने धावा येताना दिसतात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते संदीप फोलीच्या बॅटमधून, मात्र त्यानंतर कुठल्या प्रकारे चौकार आलेला नाहीये. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. मोठे फटके मारावे लागतील. एखादा षटकार किंवा चौकार आला तर नक्कीच चांगली धावसंख्या येताना दिसेल. परंतु या वेळेला काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, बॅटरच्या हातातून बॅट निसटली गेलेली आहे. ग्रेप व्यवस्थित नव्हते. त्यानंतर त्याचे डोक्यावर होते. बघा सकाळी देखील असाच एक चित्र आपण बघितलं होतं मैदानावरती. त्यावेळेस देखील संतोष कोम स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये होते आणि ते थोडेसे वाचले होते. इथे देखील आपण पाहतो त्यांच्यापासून भरपूर बॅट ही दूरवरती गेलेली आहे आणि त्या फलंदाचे हात देखील दोन्ही त्याच्या डोक्यावरती गेले होते. इथे ज्ञानेश्वरचे हात देखील डोक्यावरती गेलेत. बॉलर तयार. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस फलंदाज बाद. दांडी गोल होईल बॅटरची. धावसंख्या झालेली आहे 19 आणि 20 धावांचं टार्गेट हे आता ठेवलं गेलं आहे. 18 बॉल आणि 20 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील कृपादेवी बॉईज उमराले या संघाला. बघा पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. चांगली सुरुवात केली होती ती म्हणजे संदीप याने, मात्र विकेट मिळाली शेवटच्या बॉलवरती आणि त्यानंतर आपण पाहतोय विकेटची लाईन लागली. ज्या प्रकारे राशनच्या दुकानावरती लाईन लागते त्या प्रकारे विकेटची लाईन लागली आणि फक्त 12 बॉलमध्ये फक्त 7 धावा आल्या. 19 धावा आणि 20 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलं आहे. 19 धावा या बनवलेल्या आहेत एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाने आणि 20 धावांचं माफक आव्हान समोर ठेवलेलं आहे कृपादेवी बॉईज उमराळे या संघाच्या विपक्षामध्ये. असं वाटत होतं सकाळच्या 17 पासून एमबी स्पोर्ट्स बागपाडा चांगली कामगिरी करेल या मॅच मध्ये, परंतु त्यांचे 5 ते 6 एकंदरीत मोठे विकेट डाऊन झालेले आहेत. महत्वाचे विकेट डाऊन झाले आहेत. त्यानंतर फारच कमी धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून. चला घाई करायची प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला विनंती केली जाईल आपण स्पीडअप करा, घाई करा, वेळेबद्दल सहकार्य करा.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि उमराले टीमला विनंती असेल आपले बॅटर पाठवून द्या. तुम्हालाच बॅटरचा सामना करावा लागेल नाहीतर. इथे आपण पाहतोय पहिला बॉल बॅटचा एज लागलाय. विकी उराडे आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकील तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली होती. संध्याकाळी सत्रामध्ये 20 धावांचं एक माफक संवाद आहे आणि 20 धावा संध्याकाळी सत्रामध्ये थोड्याशा कठीण होऊ शकतात. आपण एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाची बॉलिंग जर बघितली तर चांगली बॉलिंग आहे, स्ट्रॉंग बॉलिंग आहे आणि आपण पाहतोय की पहिल्या बॉलवरती एक धाव आलेली आहे. सूरज बरफ याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. प्रवीण आणि मनीष ही सलामीची जोडी. क्लायमॅक्सचा इफेक्ट पडू शकतोय या मॅच वर. ते व्हाईट बॉल इथे टाकला गेलाय. आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर इथे आपण पाहतोय ही सलामीची जोडी जी आहे त्यांना बाद करावं लागणार आहे. विकेट्स त्यांना घ्याव्या लागणार आहेत तरच ते या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतात. हा चेंडू आपण पाहतो गॅप मध्ये घेऊन काढलाय. गॅप शोधला यावेळेस मनीष आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद डीचे. अतिशय जबरदस्त स्ट्रोक. गॅप मध्ये खेळून का लावता बॉल. चेंडूला पाठवलेला काउकॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 6 अंकावर पोहोचले गेलेले आहे. अजून एक सुंदर फटका. लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू जाईल इनटू द गॅप. निघून जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. यावेळेस फोर्स केलं होतं चेंडूला. ताकद झोकली होती आणि बॅक टू बॅक 2 चौकार येताना दिसत आहेत. धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. दहा धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 3 बॉलवरती 10 धावा आलेल्या आहेत. सूरज बरफ हा महागडा ठरताना दिसतोय आपल्याला. इथे पूल करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. आपण पाहतोय फेकी थोडीशी खराब झाली होती. सूरजने चांगला बॅकअप दिलाय तिकडे. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावाने धावसंख्या 11 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता असणार आहे. इकडनं आता एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमला इथे कमबॅक करावा लागणार आहे. तो कमबॅक होईल का हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि ती 2 धावा घेण्याची संधी देखील मिळालेली आहे. 2 धावा इथे पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 13 चेंडूमध्ये 7 धावा. मॅच निसटताना दिसत आहे. एमबी स्पोर्ट्स बागपाड संघाच्या हातातून 13 धावा खर्च झालेल्या आहेत या ओव्हर मध्ये. फुलटॉस बॉल. हॅमर केला बॉलला. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार.
जबरदस्त फटका, लोवर फुल टॉस बॉलची हाताळणी, चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय कृपादेवी बॉईज उमराळे हा संघ. त्याच्या पॅव्हिलियन मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ प्रेशराईज झालेला आहे. खराब कामगिरी त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये राहिलेली आहे. मागील सकाळच्या सत्रापासून जबरदस्त कामगिरी करत होता, परंतु या मॅच मध्ये निराश त्याने केलेले आहे. एका धावेची आवश्यकता आहे आता. आपण पाहतोय हा मॅच जिंकण्याकरता या षटकातील इथे पाहतोय आपण फक्त हलक्याने हा इथे चेंडूला खेळून काढलाय. पुश करो खुश रहो आणि हा सामना इथे आता जिंकलेला आहे तो म्हणजे कृपादेवी बॉईज उमराले या संघाने. हळलक हळलक एमबी स्पोर्ट्स बागपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द सेमी फायनल. सुपर 4 मध्ये पोहोचलाय तो म्हणजे उमराले हा संघ. ऑल द बेस्ट कृपादेवी बॉईज उमराळे संघ. आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये त्याने क्वालिफाय केलेला आहे. पाहूया या मॅच मध्ये कोणता खेळाडू मॅन ऑफ द मॅच चा मानकरी राहिला गेलेला आहे. रोहित आपण या